नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 डिफेन्स कंपन्याबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपन्यांमधून फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 मध्ये म्हणजे सप्टेंबर 2025 मध्ये एफ-आयज म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने आपली हिस्सेदारी कमी केली आहे. आणि मित्रांनो, सर्वात आधी आपण फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा डेटा बघूया. आणि मित्रांनो, फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 मध्ये 3 महिने येतात: जुलै 2025, ऑगस्ट 2025 आणि सप्टेंबर 2025. आणि मित्रांनो, जुलै 25 मध्ये एफ-आयजने 47,666 कोटी रुपयाची नेट सेलिंग केली आहे. ऑगस्ट 2025 मध्ये 46,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची नेट सेलिंग केली आहे एफ-आयजने. तसेच एफ-आयजने सप्टेंबर 2025 मध्ये 35,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची नेट सेलिंग केली आहे. म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने या 3 महिन्यामध्ये म्हणजे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 मध्ये म्हणजे सप्टेंबर 25 मध्ये जबरदस्त मोठी नेट सेलिंग केली आहे. तर चला बघूया कोणत्या आहे त्या 10 डिफेन्स कंपन्या ज्यामधून एफ-आयजने क्वार्टर 2 मध्ये आपली हिस्सेदारी कमी केली आहे. तर मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये सर्वात पहिली डिफेन्स कंपनी आहे गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.50%, एफ-आयएसची होल्डिंग आहे 3.26%, डी-आय-एसची होल्डिंग आहे 1.99% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 20.25%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये एफ-आयज म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने क्वार्टर 2 मध्ये म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार आपली हिस्सेदारी कमी केली आहे 5.33%ने 3.26%. तसेच मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये सेकंड डिफेन्स कंपनी आहे डेटा पॅटर्न्स इंडिया लिमिटेड. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 42.41%, एफ-आयएसची होल्डिंग आहे 11.40%, डी-आय-एसची होल्डिंग आहे 9.79% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 36.39%. आणि मित्रांनो, या डिफेन्स कंपनीमध्ये देखील क्वार्टर 2 मध्ये म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार एफ-आयजने आपली हिस्सेदारी कमी केली आहे 12.78%ने 11.40%. तसेच मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट डिफेन्स कंपनी आहे भारत डायनेमिक्स लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.93%, एफ-आयएसची होल्डिंग आहे 2.43%, डी-आय-एसची होल्डिंग आहे 11.30% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 11.34%. आणि मित्रांनो, डिफेन्स कंपनी भारत डायनेमिक्स लिमिटेड या कंपनीमध्ये एफ-आयजने क्वार्टर 2 मध्ये आपली हिस्सेदारी कमी केली आहे 3.77%ने 2.43%. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो डिफेन्स कंपनी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड. आणि सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 53.20%, एफ-आयएसची होल्डिंग आहे 5.70%, डी-आय-एसची होल्डिंग आहे 1.46% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 39.64%. आणि मित्रांनो, क्वार्टर 2 मध्ये म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये एफ-आयजने म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने आपली हिस्सेदारी कमी केली आहे 6.85%ने 5.70%. तसेच मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट डिफेन्स कंपनी आहे डायनेमॅटिक टेक्नॉलॉजीज लिमिटेड. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 41.87%, एफ-आयएसची होल्डिंग आहे
0.23%. DISची होल्डिंग आहे 13.85% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 32.06%. आणि या कंपनीमधून Q2 मध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने आपली हिस्सेदारी कमी केली आहे 13.21% ने 12.23%. नेक्स्ट डिफेन्स कंपनी आहे मित्रांनो भारत फोर्ज लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 44.07%, FISची होल्डिंग आहे 13.62%, DISची होल्डिंग आहे 32.11% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 10.05%. आणि मित्रांनो या कंपनीमधून फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने Q2 मध्ये आपली हिस्सेदारी कमी केली आहे 14.37% ने 13.62%. नेक्स्ट डिफेन्स कंपनी आहे मित्रांनो कोचिन शिपयार्ड लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 67.91%, FISची होल्डिंग आहे 3.22%, DISची होल्डिंग आहे 6.48% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 22.38%. आणि या कंपनीमधून Q2 मध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने आपली हिस्सेदारी कमी केली आहे 3.87% ने 3.22%. नेक्स्ट डिफेन्स कंपनी आहे मित्रांनो मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 81.22%, FISची होल्डिंग आहे 1.97%, DISची होल्डिंग आहे 5.65% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 11.15%. आणि या कंपनीमध्ये FISने Q2 मध्ये आपली हिस्सेदारी कमी केली आहे 2.57% ने 1.97%. नेक्स्ट डिफेन्स कंपनी आहे मित्रांनो भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.14%, FISची होल्डिंग आहे 18.14%, DISची होल्डिंग आहे 20.88% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.84%. आणि Q2 मध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने या कंपनीमधून आपली हिस्सेदारी कमी केली आहे 18.56% ने 18.14%. मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये लास्ट कंपनी आहे सिएंट DLM लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.12%, FISची होल्डिंग आहे 2.19%, DISची होल्डिंग आहे 28.74% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 16.94%. आणि या कंपनीमध्ये देखील फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने Q2 मध्ये आपली हिस्सेदारी कमी केली आहे 2.48% ने 2.19%. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 डिफेन्स कंपन्या बघितल्या ज्यामधून फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने फायनान्शियल इयर 2026च्या Q2 मध्ये म्हणजे सप्टेंबर 2025 मध्ये आपली हिस्सेदारी कमी केली आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.